नमस्कार मंडळी. तर गवत आम्ही खुरपायला आला होता, थोडं खुरपले आणि आता घरी जायचं होतं. 4 वाजायच्या आत जायचं आहे घरी. स्वरा येते, तिला ट्युशनला जायचं असते. तर आता घरी जायले होते. थोडा कढीपत्ता घेऊन जावं म्हणलं. तर कढीपत्ता तिकडं लिहिला आहे, कडला कोपऱ्याला आहे तिकडं. तर बघा ही सोयाबीन कसली आली. सोयाबीनमध्ये जायचं सुद्धा भ्या वाटायला लागले. लईच मोठी सोयाबीन आली. कसली मोठी सोयाबीन आली बघा का. भीती वाटायला ह्याच्यातून जायची सुद्धा. काही दिसना सुद्धा गेले खालचं. तर बघा कसली आली. कंबरलाच लागायला लागली सोयाबीन. तर बघा कसली मोठी दिसायला लागली सोयाबीन. हो का, काय आहे का खाली, काय दिसायचं का नाही, काय असलेलं केलेलं सुद्धा. तर बघा हो का, इकडं कढीपत्त्याचं झाड आहे. मला कढीपत्ता न्यायचा होता. तर लांब इकडं आहे कढीपत्त्याचं झाड आणि इकडं पलीकडं सगळेजण आहेत. इकडं कोणच नाही. मला एकटीला भीती वाटायला इकडं. तर बघा इथं कढीपत्त्याचं झाड आहे आणि त्याला बी किती छान लागलं. तर बघा हो का, कढीपत्त्याच्या झाडाला बी कसलं लागलं. तर बघा कसला भारी कढीपत्ता आलाय. का स्वराला आवडते वरणात टाकून खायला. तर बघा कसला छान कढीपत्ता आहे. हो का, थोडं पांढरे डाग पडल्या तर ह्याच्यावर धुल्यावर निघते. आणि बी बघा कसलं छान आलं तर कढीपत्त्याला. काही तोंडल्याचा वेल. तर बघा किती भारी कढीपत्ता आहे. नारळाचं झाड. कढीपत्ता कसला भारी आहे. वास्तरले छान यायला लागला ह्याचा. तर मी आता जायला लागले घरी. आमच्या धाराशिवच्या जाऊबाई पण आल्या त्या. खुरपायला. रंफळाचं झाड कसलं दिसाले. तर बघा इकडं सगळेजण का इडलिंबू किती लागलेत. हो का, इडलिंबू बघा कसले लागलेत. हो का, तर हो का, धाराशिव कंपनी आमची. कशी बसली हो का शेंड्राबाई आमची. आज उद्यावर आली ही नाही, येईल आता ह्या 2-4 दिवसात. हो का, बघा. तर हो का, आमची धाराशिव कंपनी खुरपायला लागली ती बघा. हो का, आणि मोठ्या मामी आमच्या कोपऱ्याला बसले त्याला. आम तिकडं मिरच्या तोडायला लागले त्या. तो का तिकडं.